नमस्कार। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना 1 मे 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती या 10 वस्तू मोफत मिळणार आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा 1 मे रोजी या 10 वस्तू मोफत मिळणार आहे। परंतु या 10 वस्तूंचा लाभ सरसकट सर्व रेशनधारकांना घेता येणार नाही। याच्यासाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे रेशनधारक या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील 90 लाख रेशनधारकांना 1 मे 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू मोफत मिळणार आहेत। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 90 लाख नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड 100% आहे। तर या 90 लाख रेशनधारकांना या 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून आज जी.आर. सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। थेट केंद्र सरकारकडून आज जी.आर. सुद्धा आलेला आहे की ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्यांना 1 मे 2025 पासून या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामधील फक्त पिवळे रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार आहे। परंतु पांढरे रेशनधारक असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। या संदर्भात जी.आर. सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार आहे। परंतु या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काही पात्रता सुद्धा घाललेल्या आहे। जे नागरिक जे रेशनधारक या पात्रतेमध्ये बसत असेल त्याच रेशनधारकांना या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात काही पाहणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पात्रतेचा पहिलाच मुद्दा आहे तर तो पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत, तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा, पिवळ्या रेशनधारकांनो आणि केसरी रेशनधारकांनो तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात। परंतु तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेला असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे जे रेशनधारक पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्यासाठीच या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला सुद्धा लागलेला नसावा। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये लागलेला नसावा। याच्यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, पोलीस असेल, कर्मचारी असेल, शिपाई असेल किंवा सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। एकंदरीत तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे। बघा, तुम्ही जर पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य कारखान्यात परमनंट कामगार नसायला पाहिजे, पेन्शनधारक नसायला पाहिजे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स सुद्धा भरत नसावा। बघा, या 4 पात्रता होत्या। जे रेशनधारक या 4 पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील सोबतच पात्र ठरत असतील त्याच रेशनधारकांना 1 मे पासून या 10 वस्तूंचा लाभ
घेता येणार आहे। बघा रेशनधारकांनो, तुम्हाला रेशन कार्डवरती 1 मे रोजी या 10 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहेत, परंतु सरसकट सर्व रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार सुद्धा आलेलं आहे आणि भारतामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार सुद्धा आलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बीजेपी सरकारचे आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा बीजेपी पक्षाचे आहेत आणि या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने रेशनधारकांना 10 वस्तू मोफत देण्याचं जाहीर सुद्धा करण्यात आलेलं आहे, केलेलं आहे। म्हणजे 1 मे रोजी कामगार दिन आहे, तर त्या कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी रेशनधारकांना या 10 वस्तू सुद्धा देण्यात येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या 10 वस्तू आहेत तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा ज्या 10 वस्तू आहेत तर त्या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती मोफत 3 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा 1 मे पासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यामधील रेशनधारक बहिणींना रेशनधारक कुटुंबांना मोफत 3 गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्हाला मोफत 3 गॅस पाहिजे असतील तर तुम्ही 1 मे रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु जर तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण असेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्याची गरज भासणार नाही, थेट तुमच्या खात्यामध्ये 1 मे रोजी गॅस कनेक्शनचे 250 रुपये सुद्धा वितरण होणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना कोणताही अर्ज करायची गरज नाही। परंतु तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण नसेल तर तुम्ही याचा अर्ज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेच्या वेबसाईटवरून करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला प्रत्येक वर्षाला मोफत गॅस सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच जी दुसरी वस्तू आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे रेशन कार्डाच्या आधारावरती रेशनधारकांना मोफत किराणा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 90 लाख रेशनधारक आहेत, तर या 90 लाख रेशनधारकांना मोफत किराणा सुद्धा मिळणार आहे। जर तुम्हाला किराणा पाहिजे असेल तर तुम्ही रेशन कार्डची KYC करायची आहे, सोबतच रेशन कार्ड सोबत आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे, तरच तुम्हाला मोफत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु या किराण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू देण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या 10 वस्तू कळणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। जी तिसरी वस्तू आहे तर ती तिसरी वस्तू म्हणजे रेशन कार्डवरती मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। बघा रेशनधारकांना 1 मे 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर त्या 10 वस्तूंपैकी जी तिसरी वस्तू आहे तर ती तिसरी वस्तू म्हणजे महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। सोबतच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहात त्यावेळेस तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे 1 मे रोजी तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे। सोबतच रेशनधारकांनो जी चौथी वस्तू आहे तर ती चौथी वस्तू म्हणजे रेशन कार्डाच्या आधारावरती तुम्हाला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सोबतच रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ रेशनधारकांना प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी स्वतःचा उद्योग करण्यासाठी राज्य सरकारकडून 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरणीसाठी देण्यात येणार आहे। परंतु याच्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। आज याचा जी
DIR सुद्धा आलेला आहे। 1 मे पासून या योजनेचे अर्ज सुद्धा सुरू होणार आहे। त्याच पद्धतीने मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज 1 मे पासूनच सुरू होणार आहे। सोबतच रेशन धारकांना जी 5वी वस्तू मोफत दिली जाणार आहे, तर ती 5वी वस्तू म्हणजे रेशन कार्डच्या आधारावरती रेशन कार्डवरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, तुम्ही जर रेशन धारक असाल तर तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहे। म्हणजे सरसकट सर्व पिवळ्या रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच रेशन धारकांना जी 6वी वस्तू दिली जाणार आहे, तर ती 6वी वस्तू म्हणजे रेशन धारकांना डंका मशीन योजना, या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून रेशन कार्डवरती डंका मशीन सुद्धा देण्यात येणार आहे। एकंदरीत पिठाची गिरणी असेल, मोफत शिलाई मशीन योजना असेल, सोबतच मोफत डंका मशीन योजना असेल, या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये राज्यामधील पिवळ्या रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच रेशन धारकांना रेशन कार्डवरती जी 7वी वस्तू मोफत दिली जाणार आहे, तर ती 7वी वस्तू म्हणजे रेशन धारकांना मोहरीचे तेल, गहू, साखर, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी, मसाले असे जीवनावश्यक पदार्थ सुद्धा देण्यात येणार आहे। जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून रेशन कार्डवरती धान्य सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच रेशन धारकांना रेशन कार्डवरती जी 8वी वस्तू दिली जाणार आहे, तर ती 8वी वस्तू म्हणजे जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला रेशन कार्डवरती शेळी पालन योजना, या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। म्हणजे शेळ्या खरेदी करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये 85,000 इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन शेळ्या सुद्धा खरेदी करायच्या आहेत। एकंदरीत पिवळ्या रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना सक्षम बनवण्यासाठी शेळी पालन योजना, या योजनेचा लाभ सुरू करण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव असेल त्यांनी तर याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्येच घ्यायचा आहे। सोबतच रेशन धारकांना जी 9वी वस्तू सुरू करण्यात आलेली आहे, तर ती 9वी वस्तू म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे तर त्यांना मोफत दवाखाना, सोबतच त्यांना मोफत उपचार असेल, सोबतच त्यांना वयश्री योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजना, या योजनेच्या अंतर्गत 3,000 रुपये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे वयश्री योजनेचा अर्ज तुम्ही सुद्धा करायचा आहे। सोबतच रेशन धारकांना जी 10वी वस्तू मोफत दिली जाणार आहे, ती म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील ज्या महिला विधवा आहेत, निराधार आहेत, अपंग आहेत तर त्यांना विविध योजनांच्या स्वरूपामध्ये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत राज्य सरकारच्या मार्फत आणि केंद्र सरकारच्या मार्फत राज्यामधील सर्व रेशन धारकांना म्हणजे 90 लाख रेशन धारकांना या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सोबतच महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमधून आज अंदाज सुद्धा काढण्यात आलेला आहे की राज्यामधील 90 लाख रेशन धारकांना या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। परंतु तुम्ही रेशन कार्डची KYC करायची आहे, रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर तुम्ही ही बेसिक कामे केली नाही तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा, रेशन धारकांना सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।